Today we are going to start foundation course of class 11th. In that we are going to start first chapter of physics, that is units and measurements. चॅप्टर एकदम इझी आहे, एकदम सोपा आहे आणि तसंही तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की फिजिक्स या विषयाचं इम्पॉर्टन्स खूप आहे. कारण तुम्ही कोणती पण एक्झामिनेशन घ्या, नीट एक्झामिनेशन घ्या, जेडब्ल्यू एक्झामिनेशन घ्या, व्हीआयटी घ्या, जिपमर घ्या, एम्स घ्या, तुमची बोर्ड एक्झामिनेशन घ्या, फिजिक्स हा विषय कंपल्सरी आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे फिजिक्स हा विषय पाठ करून जमणार नाही, फिजिक्स हा विषय कन्सेप्च्युअली समजून घेण्यामध्ये खरा पॉईंट आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला क्लास 11 मध्ये, क्लास 12 मध्ये आणि आता फाउंडेशन कोर्स मध्ये तुमचा फिजिक्स हा विषय घेणार आहे. तसंच बायोलॉजी हा विषय सुद्धा मीच घेणार आहे. मी प्रोफेसर पारे यांचे माझी जी डिग्री आहे ही डिग्री म्हणजे पीजीडीएम. आय डिड पीजीडीएम फ्रॉम IIT गाझियाबाद. आपल्याकडे त्या डिग्रीला MBA नावाने संबोधलं जातं. तर माझं पीजीडीएम स्पेशलायझेशन आहे मार्केटिंग मध्ये आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये. ओके, कॅट एक्झामिनेशन मध्ये 97.40% स्कोर मिळाल्यानंतर मी IIT गाझियाबाद मध्ये ऍडमिशन घेतलं होतं. ठीक आहे, तर आता आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता फिजिक्स या विषयाला सुरुवात करूया. ठीक आहे, आता फिजिक्स मध्ये पहिला क्वेश्चन, व्हॉट इज फिजिक्स. आपण क्लास 10 मध्ये शिकलेलो आहोत. इनफॅक्ट मीच तुम्हाला शिकवलेला आहे. ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर शिकवला आहे, ऑप्टिक्स हा चॅप्टर शिकवला आहे, हीट शिकवला आहे. ओके, ते सगळं फिजिक्स मध्ये येतं हे त्यावेळेस तुम्हाला माहित होतं. मग आता तुम्ही मला सांगा, व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय, हा एक ओपन एंडेड क्वेश्चन आहे. म्हणजे फिजिक्स म्हणजे काय, तुम्ही काही म्हणू शकता फिजिक्स म्हणजे. ठीक आहे ना, तुम्ही इंटरनेटवरती सर्च करा, वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघा आणि उद्याच्या पाठामध्ये मी तुम्हाला आपल्या टेक्स्टबुक मध्ये असणारे फिजिक्सची डेफिनेशन शिकवणार आहे. ठीक आहे, परंतु त्यापूर्वी तुम्ही फिजिक्स म्हणजे काय हे युट्यूबला सर्च करा, इंटरनेटवरती सर्च करा आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की व्हॉट इज फिजिक्स. ओके, तर आपण फर्स्ट पॉइंट सुरू करूया, दॅट इज नथिंग बट युनिट्स. सर्वात महत्वाचं युनिट म्हणजे काय. ओके, आता समजा आपण एखाद्या दुकानात गेलो, किराणा स्टोअर मध्ये गेलो आणि किराणा स्टोअर मध्ये गेलो आपल्याला घ्यायची शुगर. आपण ते दुकानदाराला काय म्हणतात की मला 5 किलो शुगर द्या. ओके, किंवा मला 1 किलो शुगर द्या, 1 kg. बरोबर आहे की नाही. ओके, मग आता शुगर इज अ पर्टिक्युलरली मास. बरोबर आहे की नाही. ओके, मास आणि मास हे कशामध्ये मोजतात, तुम्हाला सर्वांना माहित आहे. मास कशामध्ये मोजतात, मास केजी मध्ये मोजतात. बरोबर आहे. आपण दुकानदाराला काय म्हणतात की 2 किलो शुगर द्या, 2 kg शुगर द्या. मग 2 kg शुगर द्या म्हटल्यानंतर तो लगेच समजून जाणार की बरोबर आता 2 किलो शुगर द्यायची आहे. ठीक आहे ना. ओके, का आपण दुकानदाराला असं म्हणणार की मला तुम्ही 5 मीटर शुगर द्या. 5 मीटर शुगर द्या म्हणजे किती मूर्खपणा होईल. बरोबर आहे की नाही. म्हणजे ऍप्रोप्रिएट युनिट असणं गरजेचं आहे. कशासाठी, कोणत्या पण फिजिकल क्वांटिटीला एखादं ऍप्रोप्रिएट युनिट असणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी बघा, युनिटची डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची. ओके, केजी काय आहे, स्टँडर्ड आहे. राईट, स्टँडर्ड आहे मार्क्स. ओके, स्टँडर्ड कशासाठी वापरलंय स्टँडर्ड. स्टँडर्ड यूज टू मेजर फिजिकल क्वांटिटी आणि मास कोण आहे, फिजिकल क्वांटिटी. मास कोण आहे, फिजिकल क्वांटिटी. अ स्टँडर्ड यूज टू मेजर फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ युनिट. संपला विषय. कळलं सगळ्यांना. ठीक आहे. नाव समजा एक आपल्याकडं रॉड आहे, रॉड, आणि रॉडची लेंथ आपल्याला मेजर करायची. ओके, या रॉडची आपण लेंथ मेजर करूया फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट B. आणि ही लेंथ आपण मेजर केल्यानंतर समजा ही लेंथ आली 2 मीटर. किती मीटर आली, 2 मीटर. म्हणजे आपल्याला हे समजलं की लेंथ आपण कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये. बरोबर आहे की नाही, मीटर मध्ये. सेंटीमीटर मध्ये सुद्धा मोजू शकतो, मिलीमीटर मध्ये सुद्धा मोजू शकतो. बरोबर आहे की नाही. ओके, सो वी कॅन से दॅट मीटर इज अ स्टँडर्ड. येस ऑर नो. कशासाठी, यूज टू मेजर physical quantity length. So any standard used to measure physical quantity is called as unit. समजलं सर्वांना. युनिट महत्वाचं आहे. युनिट मस्ट बी इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड. म्हणजे आपण इंडियामध्ये 2 kg शुगर घेतली, आपण जर US मध्ये गेलो तर 2 kg शुगरच म्हणणार आहोत. म्हणजे 2 kg हे जे काही स्टँडर्ड आहे
हे इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड असायला पाहिजे. ठीक आहे. आपण युनिटचे जे काही रूल्स आहेत त्यामध्ये हे सर्व पाहणार आहोत. परंतु सध्या तुमच्या लक्षात आलं का की केजी इज युनिट ऑफ मास, राईट. आता जर मी तुम्हाला असं म्हटलं की करंट, व्हॉट इज द युनिट ऑफ करंट? आठवतं का सर्वांना? व्हॉट इज द युनिट ऑफ करंट? करंट इज मेजर्ड इन एम्पियर. आपण कॅपिटल ए असं लिहितो. करंट इज मेजर्ड इन एम्पियर. 5 एम्पियर, 10 एम्पियर, 2 एम्पियर, राईट. ओके. नाव तर तुम्हाला दुसरा असाइनमेंट असा आहे की व्हॉट इज युनिट, त्याची डेफिनेशन लिहायची आणि खाली एक्झाम्पल लिहायची. डेफिनेशन कसं लिहिणार? अ स्टँडर्ड यूज्ड टू मेजर फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज अ युनिट. Example, mass is measured in kilogram, bracket में place kg. Length is measured in meter, bracket में place small m, बरोबर आहे. और current is measured in ampere, bracket में place capital A. तर आपल्याला समजलं युनिट म्हणजे काय. आता यानंतरचा पुढचा जो पार्ट असणार आहे आपल्या डिस्कशनचा, दॅट इज नथिंग बट सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्स एकदम सोपा. सिस्टम ऑफ युनिट्स. आता सिस्टम ऑफ युनिट्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन कोणी विचारणार नाही, परंतु माहित असणं गरजेचं आहे. आणि मग सिस्टम ऑफ युनिट लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक हिंट देतो. LMT. बघा, एल कोण आहे? एल इज अ लेंथ, एम इज अ मास, टी इज अ टाइम. ह्या सिक्वेन्स लक्षात ठेवायचे सिस्टम ऑफ युनिट्स. उदाहरणार्थ let us take first one. कोणता आहे फर्स्ट वन? CGS. CGS म्हणजे काय माहिती आहे मला? लेंथ आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो. सेंटीमीटर काय आहे? CGS. ग्रॅम काय आहे? CGS. हे बेसिक तुम्हाला माहित आहे, परंतु तरी पण आपण लक्षात ठेवू. आता आपल्या सिलेबस मध्ये आहे म्हणजे आपल्याला डिस्कशन करणे गरजेचं आहे. मग CGS बघा. C कोणाचा? C म्हणजे लेंथ असायला पाहिजे. So CGS system means सेंटीमीटर, अजून हे मास आहे ना 2 नंबरचं, इथं ग्रॅम आहे. सेंटीमीटर, ग्रॅम, टी म्हणजे टाइम, सो सेकंड. इट इज सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड सिस्टीम. CGS सिस्टीम, बरोबर आहे. आता 2 नंबरचं बघा. MKS सिस्टीम. कोणती सिस्टीम? MKS. आता परत एकदा लॉजिक लावा. कसं? एम आहे, इथं लेंथ आहे. लेंथ आणि एम म्हणजे काय? मीटर. के कोण आहे? किलोग्रॅम. आणि एस कोण आहे? एस कोण आहे? टाइम. बरोबर. ओके. तर मीटर, किलोग्रॅम आणि टाइम म्हणजे सेकंड, राईट. सिस्टीम एमपीएस. 3 नंबर असते एफपीएस. लेंथ आणि एफ म्हणजे फूट, नंतर पी पाऊंड म्हणजे मास समजा, राईट. आणि टी म्हणजे सेकंड्स, टाइम म्हणजे सेकंड्स मध्ये. फूट, पाऊंड, सेकंड्स. ठीक आहे. आता मी तुम्हाला अजून एक असाइनमेंट देतो. ते म्हणजे तुम्ही मला सांगायचं काय की 1 फूट इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर. ओके. 1 pound is equal to how many kg. समजलं? तर एफपीएस सिस्टीम मध्ये फूट, पाऊंड आणि सेकंड ही तुमची काय झाली सिस्टीम आहे, राईट. ओके. तर आज आपण म्हणतो एफपीएस सिस्टीम. आता काय झालं ऍक्च्युली, मग या तिन्ही सिस्टीम पण आपण का वापरत नाही किंवा यूज का करत नाही जास्त? त्याच्या पाठीमागे रिझन असं आहे की समजा काय होत होतं. समजा एक कंट्री आहे, लेट्स से ए कंट्री आहे, लेट्स से बी कंट्री आहे. आता ए कंट्री मध्ये आपण काय केलं? सीजीएस सिस्टीम वापरली. कोणती सिस्टीम वापरली? सीजीएस सिस्टीम वापरली. आणि कंट्री बी मध्ये आपण एमकेएस सिस्टीम वापरली. तर काय होत होतं ऍक्च्युली, हे जे काही आपण युनिट्स घेतलेले आहेत, हे युनिट्स आणि ते घेतलेले युनिट्स हे दोन वेगळे झाले. आता कंट्री टू कंट्री म्हणजे आपण जे काही ट्रान्झॅक्शन वगैरे करायचे असतात किंवा काही गोष्टींचा स्टडी करायचा असतो, त्यावेळेस काय करायचा
प्रॉब्लेम यायला लागला. काय की ज्यावेळेस आपल्याला कंट्री ए मध्ये जे काही फिजिकल क्वांटिटीज भेटलेल्या आहेत, या फिजिकल क्वांटिटीज आपण कशामध्ये मोजल्या? सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड मध्ये. कंट्री बी मध्ये कशामध्ये मोजल्या? मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड मध्ये. मग ह्या ज्यावेळेस हे इंटरनॅशनली एकत्र येतात काही डिसिजन घेण्यासाठी, काही सर्च करण्यासाठी, त्यावेळेस काय व्हायचं की हा जो डेटा आहे, हा डेटा पूर्णच्या पूर्ण एमपीएस मध्ये ट्रान्सफर करावा लागायचा. म्हणजे हे त्यावेळेस काय झालं? इनकन्व्हिनियंट झालं. काय झालं? इनकन्व्हिनियंट. मग आता या सिस्टीम इनकन्व्हिनियंट झालं म्हणून सर्व कंट्रीजने मिळून एक इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड सिस्टीम तयार केली आणि त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? एसआय सिस्टीम, सिस्टीम इंटरनॅशनल. समजलं? आणि हे कधी झालं? 1971 ला. 1971 च्या पूर्वी हे आपले जे काही सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत, सीजीएस म्हणा, एमपीएस म्हणा, या पीएस म्हणा, हे सर्व त्यावेळेस वापरात येत होते. ठीक आहे ना? ओके. परंतु आफ्टर 1971 एसआय सिस्टीम आपण वापरली. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे? ऍक्च्युअली लक्षात ठेवायची गरज नाही. सिस्टीम ऑफ युनिट्स लक्षात ठेवा. सीजीएस तुम्हाला माहिती, पहिला लेंथ असतं, दुसऱ्याला मास असतं, तिसऱ्याला टाइम असतं, म्हणजे एलएमटी असतं. म्हणजे काय? एलएमटी असतं. मग सीजीएस म्हणजे काय? सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड. एमपीएस म्हणजे काय? मीटर, किलोग्रॅम, सेकंड्स, फूट, पाऊंड, सेकंड. राईट. त्यानंतर सिस्टम इंटरनॅशनल. आता सिस्टम इंटरनॅशनल आपण फिजिक्स मध्ये, संपूर्ण फिजिक्स मध्ये युज करणार आहोत. ओके. तर तुम्हाला हे समजलं असतं सिस्टम ऑफ युनिट्स. आता यानंतरचा आपला जो पॉइंट आहे, तो पॉइंट म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी. आता क्वांटिटी म्हणजे काय? मास ही क्वांटिटी झाली, लेंथ क्वांटिटी, पॉवर, वर्क, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, चार्ज, एनिथिंग, ऑल आर क्वांटिटीज. राईट. तर यानंतरचा आपला पुढचा जो पॉइंट आहे, फंडामेंटल क्वांटिटीज. कसल्या क्वांटिटीज? फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटी की ज्या दुसऱ्यांवरती डिपेंडेंट नसतात फॉर देअर मेजरमेंट. फंडामेंटल क्वांटिटीज, क्वांटिटीज which are independent on any other quantity for their measurement is known as the fundamental quantity. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या क्वांटिटी असतात की या क्वांटिटी दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवरती डिपेंडेंट नसतात फॉर देअर मेजरमेंट. मग यानंतर दुसरा एक पॉइंट आपल्याला भेटतो, तो म्हणजे फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट्स. मग मला तुम्ही सांगा काय म्हणतात आपल्याला फंडामेंटल युनिट्स? अ स्टँडर्ड used to measure fundamental quantities are known as a fundamental units. समजलं ना? Are known as a fundamental units. युनिट म्हणजे काय असतं? युनिट म्हणजे स्टँडर्ड यूज टू मेजर फिजिकल क्वांटिटी. आता या ठिकाणी आपल्याला फंडामेंटल युनिट बघायचं आहे. फंडामेंटल युनिट काय असणार आहे? स्टँडर्ड यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? A quantity which is independent on any other quantity for their measurement is known as a fundamental quantity. आणि फंडामेंटल युनिट म्हणजे काय? फंडामेंटल क्वांटिटीचे जे काही युनिट असणार आहेत त्यांना आपण काय म्हणतो? फंडामेंटल युनिट्स. समजणार मला? ओके. तर आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये किती प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत? वी हॅव 7 फंडामेंटल क्वांटिटीज. 7 फंडामेंटल क्वांटिटीज. मग या 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत? नंबर 1 लेंथ. नंबर 2 एम काय? मास. नंबर 3 टी कोण आहे? टाइम. नंबर 4 टेम्परेचर. नंबर 5 इलेक्ट्रिक करंट. आता या फंडामेंटल क्वांटिटीज तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इनफॅक्ट पाठच करून ठेवा, कारण तुम्ही ज्यावेळेस क्लास 11 ला ऍडमिशन घेणार आणि ज्यावेळेस तुमची फर्स्ट युनिट टेस्ट होणार, मग तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये असू द्या, तुम्हाला हा क्वेश्चन फिक्स विचारला जाणार ऍटलिस्ट 2 मार्क्सला. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातोच की राईट डाऊन दी फंडामेंटल क्वांटिटीज. व्हॉट डू यू मीन बाय फंडामेंटल क्वांटिटी आणि इंग्लिश देम असल्याचा क्वेश्चन असतो. इलेक्ट्रिक करंट फिक्स क्वेश्चन आहे 2 मार्काचा, विसरायचं नाही. ओके. हे आता तुमचा 5. यानंतर
6 नंबरचे असणार आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता हे आज पाठ करायचं आपल्याला व्यवस्थित, ठीक आहे ना. पाठ करण्यापेक्षा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, लिहून काढा. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि 7 नंबरची क्वांटिटी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी, राईट. तर आता what do you mean by fundamental quantities? The quantities which are independent of any other quantity for their measurement are known as fundamental quantities. Fundamental units म्हणजे काय? A standard used to measure fundamental quantities are known as fundamental units. There are 7 fundamental quantities. There are 7 fundamental quantities. Length, mass, time, temperature, electric current, amount of substance, luminous intensity. आता लेंथ म्हटलं की आपण कशामध्ये मोजतो लेंथ? 5 मीटर, 5 सेंटीमीटर. आता या चार्ट मध्ये मी काय करणार आहे? एसआय युनिट्स लिहिणार आहे, ठीक आहे ना. मग लेंथ, तुम्ही मला सांगा लेंथ ही क्वांटिटी कशामध्ये मेजर केली जाते? लेंथ ही क्वांटिटी मीटर मध्ये. लेंथ या क्वांटिटीचं एसआय युनिट काय आहे? दॅट इज नथिंग बट मीटर. दॅट इज नथिंग बट मीटर. समजलं ना? दॅट इज नथिंग बट मीटर, राईट. ओके. आता आपण एक काम करूया. हा 2 नंबरचा जो कॉलम आहे तो आता हे कॉलम मध्ये लिहा. इथे आपण एसआय या ठिकाणी आपण त्याचं सिम्बॉल इथे एसआय लिहिते आणि या ठिकाणी आपण इथे लिहूया सिम्बॉल, राईट. लेंथ आपण कशामध्ये मोजतो? विचार करायचा. एसआय युनिट मीटर. आपण शिकलोय क्लास 9 क्लास 10 ला शिकलो मीटर. मास कशामध्ये मोजतो? मास इज मेजर्ड इन किलोग्राम. मास इज मेजर्ड इन किलोग्राम. मास इज मेजर्ड इन kilogram, right? Time is measured in second. Temperature is measured in Kelvin. बरोबर ना? Electric current is measured in ampere. हे स्मॉल लेटर ने सुरुवात करायची, ठीक आहे. कारण जे रूल्स असतात हे रूल्स मी तुम्हाला पार्ट नंबर 3 मध्ये समजून सांगणार आहे. परंतु सध्या तुम्ही लक्ष ठेवायचं हे स्मॉलनेस बघायचं. एसआय युनिट तुम्ही ज्यावेळेस लिहिणार आहे त्यावेळेस, राईट. ओके. आता बघा लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट या 5 क्वांटिटी सोबत तुम्ही फॅमिलियर आहात. हे तुम्ही इनफॅक्ट शिकलेले पण आहात. तुम्हाला हे इझिली समजू शकतं. परंतु अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी याबद्दल आपल्याला क्लास 9 मध्ये आणि क्लास 10 मध्ये कोणत्याही प्रकारचा इन्सिडेंट आलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्याला कन्सेप्ट आढळून आलेला नाही. मग अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा कन्सेप्ट आपल्याला केमिस्ट्री मध्ये शिकायचा आहे. केमिस्ट्री पार्ट 1 मध्ये पहिला चॅप्टर, त्यामध्ये तुम्हाला याचे बेसिक कन्सेप्ट दिलेले आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी आपण ऑप्टिक्स मध्ये गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला क्लास 10 मध्ये होतो की नाही रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, त्यामध्ये आपण लेन्सेस किंवा लाईट या सेक्शन मध्ये गेल्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी शिकणार आहोत. परंतु सध्या तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे आपण कशामध्ये मोजतो किंवा याचा युनिट काय आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स? दॅट इज नथिंग बट मोल. दॅट इज नथिंग बट मोल. ओके. आणि ल्युमिनस इंटेन्सिटीचे युनिट काय? कॅन्डेला. 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 आता हा चार्ट मी कमीत कमी 3-4 वेळेस लिहून काढायचा, ठीक आहे, नोटबुक मध्ये, ठीक आहे ना. बोला. लेंथ युनिट काय? मीटर. आपण कसं म्हणतो 5 मीटर, सो स्मॉल आहे. 10 मीटर, 100 मीटर, 100 मीटर, 1000 मीटर, राईट. ओके. केजी, 5 केजी, 100 केजी, 200 kg. Time, seconds, smallest, 5 second, 10 second. Temperature, Kelvin, capital K, 273 Kelvin. परत काय? 300 Kelvin, right? Ampere, capital A, 5 ampere. Amount of substance, mole. बघा इथे फरक आहे, लक्षात ठेवा. Candela, CD, Candela, CD. तर there are 7 fundamental quantities:
लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. तर आपण आज या ठिकाणी थांबूया आणि तुम्हाला याच्यावरती आधारित आज आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे याच्यावरती आधारित मी काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन देतोय. हे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे. आज आपण काय काय बघितलं. नंबर 1 फिजिक्स हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगितलं फिजिक्स म्हणजे काय याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. उद्या मी तुम्हाला फिजिक्स म्हणजे काय हे सांगणार आहे आणि तुम्हाला जे जे वाटतंय ते फिजिक्स आहे ते फिजिक्स मध्ये येतं. तर ते कसं मॉडिफाय करून किंवा तुम्ही थोडंसं कन्व्हर्जन वगैरे करून तुमचे थॉट्स सांगा फिजिक्स म्हणजे काय या डेफिनेशन मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं युनिट्स म्हणजे काय. आपण एक्झाम्पल बघितलं शुगरचं. स्टँडर्ड यूज टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज युनिट. फॉर एक्झाम्पल मास इज मेजर्ड इन केजी, लेंथ इज मेजर्ड इन मीटर. राईट. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं सिस्टीम ऑफ युनिट्स. त्यामध्ये आपण पहिलं बघितलं सीजीएस, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. त्यानंतर आपण बघितलं एमकेएस, मीटर, किलोग्रॅम, सेकंड सिस्टीम. त्यानंतर आपण बघितलं एफपीएस, फूट पाऊंड सिस्टीम, फूट पाऊंड सेकंड सिस्टीम. आणि तुम्हाला असाइनमेंट दिला होता 1 फूट इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर आणि 1 पाऊंड म्हणजे किती किलोग्रॅम. ओके. हे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. अजून एक असाइनमेंट घ्या तो म्हणजे 1 इंच म्हणजे किती सेंटीमीटर. 1 इंच 2 इंच आपण म्हणत नाही का. 1 इंच म्हणजे किती सेंटीमीटर. मला याचे उत्तर हवेच म्हणजे. ठीक आहे. तर तसंच फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय आपण बघितलं. द क्वांटिटीज विच आर इंडिपेंडेंट ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज नोन एज अ फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल युनिट्स म्हणजे कोणते. युनिट्स विच आर फंडामेंटल युनिट्स म्हणजे कोणते. अ स्टँडर्ड यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर नोन एज अ फंडामेंटल युनिट्स. मग या ठिकाणी हे फंडामेंटल युनिट्स झाले. मीटर, केजी, सेकंड, केल्विन, अँपियर, मोल आणि कॅन्डेला. हे झाले तुमचे फंडामेंटल युनिट्स. आता देयर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्स आहे आणि ल्युमिनस इंटेन्सिटी आहे. 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज सुद्धा आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तर मला वाटतं आजचं हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. प्लीज आपल्या पुस्तकामध्ये म्हणजे क्लास 11चं जे काही फिजिक्सचं टेक्स्ट बुक आहे त्याच्यामधलं फर्स्ट पेज प्रॉपरली रीड करून घ्या. प्रॉपरली रीड केल्यानंतर मी तुम्हाला याच्या नोट्स पण प्रोव्हाइड करणार आहे. त्या नोट्स ऑब्विसली आपल्या सायन्स करून कोचिंग अकॅडमीच्या ऍपवरती अवेलेबल असणार आहेत. आजच मी त्या अपलोड करून ठेवतो. तुम्ही त्या नोट्स तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. ऑल द बेस्ट.